जिल्हा परिषद पुणे येथील दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषण सुरू। न्याय नाही मिळाला तर दिव्यांग मंत्रालय मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा। पुणे जिल्हा परिषद येथील दिव्यांग आरोग्य सहाय्यकांची पदोन्नती प्रक्रिया 1 जानेवारी 2023 पासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय न मिळाल्याने संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयाने वेळेत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतरही अंमलबजावणी न झाल्याने कंटेम्प्ट याचिका दाखल करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सध्याचे जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांनी सुनावणी घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बदलीमुळे प्रक्रिया थांबली। सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन मानव दिनांक देत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। विभागीय आयुक्तांनी 16 डिसेंबर 2025 रोजी मान्यता देऊन प्रस्ताव सादर केला असून 24 मार्च 2025 रोजी संबंधित आदेश आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आले आहेत। तथापि आरोग्य विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कामकाजामुळे पदोन्नती प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप दिव्यांग कर्मचाऱ्यांनी केला आहे। तथापि प्रशासकीय पातळीवरील विलंब, विशेषतः अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आणि सुनावणी करण्यासाठी झालेली दिरंगाई यामुळे संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना आजतागायत पदोन्नती मिळालेली नाही। ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना समान संधी, न्याय, वागणूक व पदोन्नतीमध्ये कोणताही भेदभाव न करण्याची स्पष्ट कायदेशीर हमी देण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत संबंधित प्रकरणात झालेला विलंब हा केवळ प्रशासकीय त्रुटी नसून कायद्याच्या उद्देश व भावनेलाही बाधा आणणार आहे। लेखी तक्रारी करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने 2 दिव्यांग आरोग्य सहाय्यकांनी 30 मार्च 2026 पासून जिल्हा परिषद पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। सारा न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही दिव्यांग मंत्रालय मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मी श्री धनंजय जगन्नाथ घाटे, आरोग्य सहाय्यक, जिल्हा परिषद दिव्यांग आरोग्य सहाय्यकमधून दिव्यांग आरोग्य पर्यवेक्षकपदी आमची पदोन्नती व्हावी यासाठी गेले 3 वर्ष आम्ही झगडत आहे आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज नवीन जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाचा पर्याय स्वीकारलेला आहे। तुम्हाला भेटायला कोणी आले होते, काय त्यांनी आश्वासन दिलं? आमचे जिल्हारोग्य अधिकारी साहेब भेटायला आले होते। त्यांनी 10-15 दिवसात तुमचं प्रमोशन करून देऊ असं बोलले होते, परंतु निश्चित असं आश्वासन नसल्यामुळे आश्वासन लेखी दिले का त्यांनी तोंडी दिलेलं? लेखी दिलं होतं सर, परंतु आम्हाला ते लेखी मान्य नव्हतं। दिलेली जे टाईम पिरियड होता तो जास्त होता। आम्हाला आमच्या दृष्टीने तो टाईम पिरियड कमी करून घेणं अपेक्षित होतं। त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि आज ते बोलले की त्याच्या नमस्कार, मी सुधाकर चाबक सर, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र शेटपळगड। आमची दुसरी मागणी अशी आहे, हा जो आमचा दिव्यांग पदोन्नतीचा जो काही जे आहे ते आमच्या पदोन्नतीचे जे काही आडकाठी कर्मचारी आहेत, संबंधित विभागातील मुख्यालयाचे कर्मचारी आहेत, ते मुख्यालयाचे कर्मचारी आणि जे काही अनधिकृत संघटना आहे आरोग्य कर्मचाऱ्याची, त्या मुख्यालय अनधिकृत संघटनेचे कर्मचारी यामध्ये हेतुपुरस्सर हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना ते चुकीचं मार्गदर्शन करणे, गाईड करणे किंवा त्यांनी वेटीत धरणे ह्या कार्यक्रम करू लागले। त्यांच्या या गेल्या 3 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे हे मुख्यालयाचे कर्मचारी आणि विविध आमच्या आरोग्य संघटनेचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने चुकीचे फायली फुटअप करणे, चुकीचं मार्गदर्शन करणे, चुकीचं गाईड करणे आणि हस्तक्षेप प्रत्येक पदोन्नती प्रक्रिया बदली करणे हे हस्तक्षेप करत आहेत। हे हस्तक्षेप थांबण्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला आमचे जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अन्याय होऊ नये, त्यांच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये। बदलीच्यामध्ये पदोन्नतीमध्ये आपण बघत आहेत तर अनेक दिव्यांग पदोन्नतीमध्ये अन्याय होत आणि अनुच्छेद भरला गेलेला नाही, तो अनुच्छेद त्वरित भरून काढावा। आमची तुकाराम मुंडेंना आम्ही निवेदन दिलेलं आहे, बच्चू कडू साहेबांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विभागीय आयुक्त, दिव्यांग आयुक्त आणि आमचे पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे
की आमचे या दिव्यांगाचं पद त्वरित भरून काढावं आणि जे काही संबंधित कर्मचारी आहेत जे काही जाणीवपूर्वक आम्हाला त्रास करतात दिव्यांग कर्मचारी ते आम्ही सगळे जिल्हा परिषदचे ते कर्मचारी आणि आमचे मुख्यालयाचे कर्मचारी यांचे संयुक्त जे गट बनलेला आहे त्या गटावर कुठले काही ठोस कारवाई करावी असं आम्ही त्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आम्ही विनंती करतो. तर तुमचं ह्या आश्वासनानं जर समाधान नाही झालं तर तुमची पुढची भूमिका काय असेल? कार्यकारी अधिकारी आहे, विभागीय आयुक्त सर आहे, त्यांनी मानवी दिनांक देण्यासाठी एक सहानुभूतीचा दृष्टिकोन म्हणून दिव्यांगाप्रती त्यांनी दिलेला आहे. त्या नक्कीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु आमचे जे अनधिकृत संघटनेचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये दिलीप जगताप आहेत, गोपी अंडाळ आहेत, महेश वाघमारे आहेत, पुष्कर निंबळकर आहेत. या लोकांनी आमचे प्रशासकीय कर्मचारी जे आहेत सागर सुरतके अधीक्षक, नटराज पवार कनिष्ठ सहाय्यक आणि कारंजकर संगीता कारंजकर म्हणून कक्ष अधिकारी आहेत त्यांच्या ऐकण्यात येऊन आमचं आत्तापर्यंत जे पदोन्नती होऊ शकली नाही केवळ ह्या लोकांच्यामुळे होऊ शकली नाही. प्रथमतः त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट दिव्यांगाची पदोन्नती आमची झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला जर इथून न्याय नाही मिळाला तर मात्र आम्ही दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या पुढे तिथं आम्हाला उपोषण